गाईस तर फायनली आम्ही पोहोचलेले बावली वॉटरफॉल. ओ वाव, वॉटरफॉल इथे पण आहे गाईस. हे बघा, वेट अरे थांब घेतो गाईस. हे बघा असं ॲडव्हेंचर आहे. हो गाईस, फायनली आम्ही चालले आता वॉटरफॉलला ओले व्हायला. तिथून जास्त खोल आहे. हे बघ केवढं खोल आहे त्याच्यात. राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजता आहे 11:15. बाय द वे आज आहे आमचा चेकआउटचा दिवस व्हिलामधून. आणि आम्ही तर चेकआउट केलेलं आहे. आमचा जो होता ना, आमच्या रूम्स वगैरे तिथून चेकआउट करून आम्ही या साईडला आलेले. ॲक्च्युली एक विला होता, तर एक विलामध्ये 2 पार्टिशन आहे. तर आम्ही एका पार्टिशनमध्ये होते. मित्राचे जे मित्र आहे ते या ह्याच्यात होते, कारण की आवाज येत असेल मागून, तर ते गेस्ट आलेले, तर त्यांना तो विला द्यायचा, म्हणजे तो पार्टिशन द्यायचं आहे. आणि इथला अजून टाइम संपलेला नाही, तर आम्ही इथे थांबलेले आणि इथे सगळे मस्ती मजा करताय. हा चला. हा आता करा. अरे आता घ्या. इथे हे केव्हांचे नाचत वगैरे होते. गाईस फायनली आम्ही चेकआउट करून निघालेले बावली वॉटरफॉलला. बावली आहे ना ते, बावली वॉटरफॉलला जात आहे. आणि या ऑटोमध्ये आम्ही आलेले. अच्छा रेस्टोरेंट इसलिए इधर आए हम. बट तुम्हाला माझ्या राईट साईडचा व्ह्यू दाखवला ना, एवढा नेक्स्ट लेवल आहे ना. हे बघा गाईस, समोर किती मस्त वातावरण आहे. जे माउंटेन आहे ना, ते एकदम झाकले गेलेले क्लाउड्सने. आणि माझा विचार आहे, मी तर जातो आता नाशिकला थांबतो भाई 1-2 दिवस, जास्त मजा येईल ती. फिर अपन सुला जाते. कल सुला. हाँ. कल देखते बारिश के हिसाब से चारों जाते फिर. हाँ. तर ग्रीनलँडला थांबलेले आहे आम्ही नाश्ता करायला. नाश्ता किंवा डायरेक्ट जेवण. गॅस आता आहे ना, सगळ्यात आधी इथे आलेलो आहे बाई. इथे ना खूप युनिक चॉकलेट्स आहे आणि काही टॉईस आहे बाई. ओय बाई, हे काय काका? हे काय कंगवा? किसको करते? बालों में? अच्छा, कंगवा साफ करने के लिए और कंगवा. वाह. और इसको साफ करने के लिए क्या? अच्छा ठीक आहे भाई. लॅम्बोर्गिनी काय सही दिसते. बट बाई केवढी हलकी ती, केवढी हलकी आहे. गाईस सवय इथून एवढं खायचं घेतलेलं आहे आणि सगळं गोड घेतलेलं आहे. चॉकलेट रोल वगैरे, वॉफल. इथे गर्दी वगैरे तर चांगली आहे. आणि तुम्हाला ना एक सायकल दाखवतो मी. बघा ही सायकल किती मस्त क्यूट आहे. त्याच्यावर कुंडी ठेवलेली आहे, झाड ठेवलेलं आहे मस्त. हे रेस्टॉरंट आहे. हे घेतलेलं आहे खायला. काय क्रीम. हा. अरे वा. हे बघा काय आमचा डान्स रूम मधला आलं, पण रेडीच असतं त्यांच्याकडे म्हणा. तोपर्यंत लोणचं का असं म्हणतात. अच्छा. चला गाईस, खातो आता. जेवण करतो बाई. जेवण करून निघू डायरेक्ट इथून. गाईस इथे फायनल जेवण आलेलं आहे. आणि बघा जेवणाला आहे मस्त शेव भाजी आणि मशरूमची भाजी. आता मस्त जेवण करतो आणि मस्त आता बावली वॉटरफॉलला जायचं आहे. पाऊस पण सुरू, खूप मजा येईल. हेच खाऊन पिऊन झालेलं आहे मस्त. आणि वेदर असं आहे ना, एवढी थंडी वाजते लिटरली. पाऊस सुरू आहे आणि ना आता आम्हाला बावली वॉटरफॉलला जायचं आहे. बट पावसात आम्ही जर ओले झाले तर आम्हाला परत व्हिला जाता नाही येणार. व्हिला नाही जाता येणार, आम्हाला डायरेक्ट रेल्वेमध्ये बसावं लागेल. आम्हाला आता नाशिक उतरावं लागेल, पण मग ओलं होऊन जावं लागेल. बघा समोरचा सीन काय, पाऊस पडतोय समोर. असा विषय होऊन जाईल. आता बघू काय होतं. बाहेर पाऊस सुरू आहे, तर रिक्षा डायरेक्ट मध्ये बोलवून घेतले शेडच्या खाली. वाव. चलो बॅग्स. हां भेट रे. गाईस फायनली बावली वॉटरफॉलला पोहोचलेले. आणि लिटरली वॉटरफॉल एवढा सुंदर आहे ना, शपथ सांगतो, एवढी मजा येते ना इथे. लिटरली खूप सुंदर आहे गाईस. हे बघा
हे बघा हे ना भारी काय किती खतरनाक किती मस्त वॉटरफॉल आहे तो. इथे ना भरपूर गर्दी आहे भरपूर. डुमडुम गाईस इथे असा जो लेक आहे ना याच्यापेक्षा मोठा लेक त्या साईडला आहे माझ्या. गाईस तर फायनली आम्ही पोहोचलेले बावली वॉटरफॉल आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हा वॉटरफॉल आहे. आम्हाला तिकडे जायचं आहे आता. आम्ही आता तिथे जाऊ वॉटरफॉलकडे. लोक आहे ना तिथे लिटरली वरती जात आहे आणि बघा वरती कसे जात आहे ते बाई एकदम एकतर स्लिपरी रस्ता असतो. बघू आम्ही आमचं पण ठरलं तर आम्ही पण चालले जाऊ वरपर्यंत. तर गाईस फायनली आता आम्ही जातो आहे खालती. भाई तो सांभाळून जावं लागेल. ओ वा वॉटरफॉल इथे पण आहे काय इथे बघा. नॅचरल पाणी प्यायला किती मस्त वाटेल. गाईस लिटरली एवढं वाटतंय ना ते की ग्लेशियरचं पाणी बघ एवढं थंड पाणी आहे या वॉटरफॉलचं. खरंच ना एवढं म्हणजे अय सांभाळ एवढं खोल आहे का. अरे एवढं खोल आहे तर नको जाऊ ना तिकडून. अबे पॅन्ट ओली होईल. इकडून चल ना दगडावरनं. बघा अबे यार हे कुठे राहिले यार रे लवकर. वेट अरे थांब घेतो. गाईस हे बघा असं ॲडव्हेंचर आहे. फक्त पाय सटकायचं. हे पाय नाही सटकणार एवढं नाही मजबूत आहे दगड. गाइस एडवेंचर हो गाइस फायनली आम्ही चालले आता वॉटरफॉलला ओले व्हायला. काही एवढे दूर आलेले ओलं व्हायचंय. मोबाईल वॉटरप्रूफ आहे. अरे वॉटरप्रूफ आहे. हा वॉटरप्रूफ आहे. फक्त मोबाईल पहा तुमचे. हा वॉटरप्रूफ आहे. हा बिन वॉटरप्रूफ आहे. मग याला जास्त लवकर ओला कर. नाही तर नाही. गाईस हे बघा किती खोल आहे लिटरली. अरे बापरे. कॅमेरा पकड ना भाई. अजून जास्त खोल आहे. हे बघ केवढं खोल आहे त्याच्यात. जाऊ ना आपण. गाईस बघा माझं मन भरलेलं आहे. तिकडे वॉटरफॉलला तर काही गेला नाही प्रॉपर मध्ये जिथे पाणी पडते. बट आम्ही त्या दगडावर उभे होतो सगळेजण. ते आता तिघे तिकडेच आहे आणि मी इथे आलेलं आहे खालती आहे बघा वरती. ते अजून पण मुलींना पण भीती वाटत नाही बाई. मुली पण चढलेल्या आहे लिटरली वरती. अरे तो मुलगा तर त्या मुलगीला डायरेक्ट उचलतोय बाई. बाई अरे यार अशा ठिकाणी पण पाय सटकायची जागा आहे. म्हणजे ती लिटरली थोडं पण बॅलन्स केला तर पाय सटकेल. तो मुलगा डायरेक्ट तिला असं गोदीमध्ये उचलतोय. हे बघा इथे ना छोटासा एक वॉटरफॉल आहे. मिनी वॉटरफॉल तर आहे ना. मी इथे आलेलो आहे. म्हटलं इथलं पाणी पिऊन नॅचरल पाणी असतं आहे. नॅचरल पाणी बाई लिटरली. बट ते माहीत नाही कुठून येत आहे. गाईस वॉटर वातावरण खरंच खूप भारी वाटतं येऊन. एकदम खूप जास्त. हे एवढं वल्ल उरायला रे तुम्ही का ओलं व्हायला पाहिजे होतात.
जास्त चिंग झालं असतं. धबधब्यात उतरले यासाठी नाही काहीच, कारण की म्हटलं एकदम ओले होऊन जाऊ यार, पण आता काय ओलं व्हायचंच आहे, पाऊसच सुरू झालेला आहे लिटरली. भाई हे जे मुलं जात आहे ना मागे लहान लहान, खूप एन्जॉय केला भाई धबधब्यामध्ये. हे बघा हे एवढे मस्त मस्त मजा करत होते ना भाई. हे गाईस तर वातावरण असं असेल बघा, वातावरण बघा असं वातावरण जर असेल आणि सोबत भजे आणि चहा नसतील तर भाई कायच मजा. आता भजे खातो आम्ही. गाईस तर फायनली रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे आम्ही. परत नाशिकला चाललेलो आहे मी, म्हणून आपण नाशिकला राहतो. हा तर नाशिकला उतरणार आहे. गाईस तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये आता चढलेलो आहे. तेजस गेल्या तिथे सीट बघायला. मग आम्हाला तर नाशिकपर्यंत आहे मॅक्सिमम 1 तास, आणि त्याच्यानंतर हेला आणि तेजसला भुसावळ जायचं आहे, कारण की ट्रेन जळगावला थांबणार नाही, ते भुसावळ जातील, भुसावळवरून जळगाव. आपण नाशिक, तुम्हाला माहिती जेव्हा आम्ही इगतपुरीला आले होते परवा तेव्हा पण पाऊस होता, आणि आता जातोय तेव्हा आपण जळगाव पाऊस आहे. वातावरण भारी बाई. गाईज तर फायनली आम्ही आलेले आता नाशिकला, आणि काल इगतपुरीला होते जसं तुम्ही बघितलं ट्रेन नंतर. मी डायरेक्ट आज ब्लॉग बनवतोय, कंटिन्यू करतोय. आणि आज आम्ही आलेले पंचवटीला. इथे आम्ही कपालेश्वर महादेवचं दर्शनाला आलेले. काल रात्री याच्या मित्राकडे थांबलेले होते आम्ही, आणि याचा भाऊ नाही आलेला आज, तो नाशिकचाच आहे ना, तो सोबत नाही आला, फिरून घेतो इकडे. हां तो सोबत नाही आला. तर आज आम्ही कपालेश्वरला आलेले. याच्यानंतर कपालेश्वर नंतर नवसा गणपती, त्याच्यानंतर सोमेश्वर, आणि त्याच्यानंतर नाश्ता करायला जाऊ. हे तर आज चालले जातील, मी तर नाशिकला थांबणार. नाशिकला जे आम्ही जातो पण इकडे सध्या काम चालू आहे. हे बघा ही आपली गोदा नदी आहे ना, तर भाई इथे लिटरली खूप पाणी असतं, आणि आता पाणीच नाही इथे, कारण की ते काम चालू आहे. कपिलेश्वर महादेवचं दर्शन झालेले. आता आलेलो नवसा गणपतीला. काय रक्तदान? ओ भाई आधीच रक्त कमी आहे काका, आधीच रक्त कमी आहे. हे इथे नवसा गणपतीला आलेलो आहे आम्ही. गाईस आता आम्ही पोहोचलेलो आहे सोमेश्वरला, आणि 3 ठिकाणी आज आम्ही गेले दर्शनाला. कपिलेश्वर महादेव, नवसा गणपती, आणि इथे सोमेश्वरला आलेलो आहे. बट इथे ना आम्हाला वेगळ्या रस्त्याने यावं लागलं. हे बघा इथे काय मेन रस्त्याचं काम सुरू आहे इथे. हां कुंभमुळे. अरे हां, यांना माहिती असतं ना इथे सगळं कुठे काय सुरू आहे. नगरसेवकचे पोर आहे ना भाई, ॲट सगळं पॉलिटिक्समध्ये सगळ्या गोष्टी माहिती असतात हे ना. भाऊ पुढच्या वर्षी उभे राहणार आहे अध्यक्ष पदासाठी, आपलं सॉरी आमदारकी उभे राहणार आहे ना. बोलला नाही अजून. आता आम्ही करतो इथे मस्त दर्शन देवाचे. बाय द वे हे बघा गाईस, तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि तेजस तुला माहिती खाली पाण्याची जागा आहे तिकडे. हां तिकडे पण जायचं. हां चालेल. आमदार साहेब चला ना. सोमेश्वर बोट क्लब. तर इथे बोट आहे चालू आहे काय काय माहिती. काय बोटिंग सुरू आहे, बघावं लागेल. ओ आमदार साहेब बघा, तुमची ओळख नसते का कुठे? कुठे ओळख नाही, आपण असं कुठे पण जातं तर म्हटलं तुमची ओळख असते का? असं लोकांनी ओळखून यायला पाहिजे. अच्छा आमदार आले का? बसा ना. अच्छा आपण इथे आमदार नाही ना, आपण हे बघा गाईस किती मस्त व्ह्यू आहे हा. समोर एकदम पाणी, ते माणसं पाण्यावर उभे असं चालताय पाण्यावर असं वाटते. बट तिकडे नाही, कठळ आहे.
तिथं बघा तिकडे लोक गेलेले